जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विजय बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, गणेश उत्सव म्हटले की एक वेगळं आकर्षण ते म्हणजे मंडळ. त्यातही मित्रांनो आपल्या उरण ईश्वरपूर शहरामधील काही नेहमी आगळ्या वेगळ्या डेकोरेशनसाठी नेहमीच चर्चेत असणारी काही मंडळं, त्या मंडळांना आज आपण भेट देणार आहोत. तर मित्रांनो चला, मी घेऊन चाललो आहे तुम्हाला या उरण ईश्वरपूरच्या या सुंदर अशा सजावटीमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून येणार आपल्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर चला पाहूया मित्रांनो, यंदा नक्की काय खास आहे. यंदाच्या गणेश उत्सवात उर्णावती मंडळ यांनी खास छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनावर आधारित डेकोरेशन साकारले आहे. या सजावटी मागची कल्पना अशी की त्याचा इतिहास आणि त्यातून मिळणारा प्रेरणादायी संदेश. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याप्रमाणे आपल्यातही धैर्य, चिकाटी आणि स्वाभिमान राहू, हाच बाप्पाकडे आजची प्रार्थना. छत्रपती संभाजी महाराज गणेशोत्सव मंडळ उरण यंदा या मंडळाने साकारला आहे एक अद्वितीय 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचं डेकोरेशन. अशी सजावट बघताना खरंच असं वाटते जणू आपण एकाच ठिकाणी भारतभराची पवित्र यात्रा करत आहोत. भगवान शंकरांचे हे 12 रूप आपल्याला जीवनातील बळ, भक्ती आणि सकारात्मकता देतात. नरसिंह गणेश मंडळ बॅलन्सिंगचा राजा म्हणून ओळखला जातो. इथली खास परंपरा म्हणजे अंतराळी गणेश मूर्ती. श्री सिद्धेश्वर जोगेश्वरी गणेश मंडळांनी यंदा शहरातल्या गर्दीतून दूर आपल्याला लहानपणीचे गोड दिवस आठवणारा खेळ विट्टी दांडू, गावाकडे खेळताना आपण बघितलेला हा खेळ आज बाप्पाच्या साक्षीने इथे साकारला आहे. सिद्धनाथ गणेशोत्सव मंडळ यांनी मराठा इतिहासातील एक पराक्रम पावनखिंडचा रणसंग्राम साकारला आहे. ही पावनखिंड म्हणजे फक्त एक खिंड नाही, तर शौर्य, बलिदान आणि स्वराज्य निष्ठेचं प्रतीक आहे. ही सजावट एक दृश्य नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमानाची आठवण आहे. आणि ही पावनखिंड आपल्याला शिकवते, स्वराज्यासाठी, न्यायासाठी आणि धर्मासाठी बलिदान द्यावं लागतं, तेव्हाच इतिहास घडतो. वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ यांनी यावर्षी साकारली आहे एक अद्भुत कलाकृती. हरिश्चंद्रेश्वर मंदिराची ही प्रतिकृती. या प्रतिकृतीत आपण बघतो सुंदर दगडी शिल्प, नाजूक कोरीव काम, जणू आपण हरिश्चंद्रगडावर प्रत्यक्ष दर्शन घेत आहोत. सिद्धनाथ मंडळाची ही कलाकृती गरुडावर झोपाळ्यात विराजमान गणपती बाप्पा दिसतात. कैलासवासी संग्राम पाटील गणेशोत्सव मंडळ यांनी केलेला हा देखावा फक्त सजावट नाही, तर आपल्याला सांगतो, श्रद्धा असेल तर स्वामी आपल्याला जीवनात नक्कीच अवतरतात. भक्ताच्या हाकेला धावून जाणं हीच खरी देवत्वाची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक या गणेशोत्सव मंडळाने यंदा साकारला आहे एक आगळा वेगळा देखावा. माना गाव, भारताचं प्रथम गाव. या देखाव्यात आपण पाहतो
व्यास गुंफा, गणेश गुंफा, रम्य दृश्य, वसुंधरा धबधबा, सरस्वती नदी, भीम पुलाची रचना आणि सरस्वती माता मंदिर आणि भारताचं प्रथम गाव असल्याचा अभिमान. जणू आपण प्रत्यक्ष माना गावातच फिरतो आहोत. मोरया गणेशोत्सव मंडळ यांनी साकारले हे एक सुंदर कलाकृती, नामकरण सोहळा. नाव हे फक्त ओळख नसून त्या बाळाच्या आयुष्याचा पाया असतो. गणपती बाप्पाच्या साक्षीने घेतलेले हे नामकरण बाळाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश नक्की आणतं. बालवीर तरुण गणेश मंडळाने साकारले आहे ते केदारनाथ मंदिराचा देखावा. भगवान शंकराचं एक पवित्र आणि जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग हिमालयाच्या कुशीत वसलेलं आहे. स्वराज्य गणेशोत्सव मंडळ तानाजी चौक यांनी साकारला आहे अभिमानाचा भक्तीचा देखावा श्री राम मंदिर. भव्य मंदिराची रचना, सुवर्ण शिखरे, मंदिरासमोरील दीपमाळा आणि गाभाऱ्यातील भगवान श्रीराम, जणू आपण थेट अयोध्यातच उभे आहोत असा भास होतो. नरवीर तानाजी गणेशोत्सव मंडळ यांनी एक आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे, झाडातला गणपतीचा देखावा. झाड हे जीवनाचं प्रतीक आहे. सावली, प्राणवायू आणि फळं फुलं देणार. त्याच झाडामध्ये बसलेले गणपती बाप्पा आपल्याला सांगतात, निसर्गाचं रक्षण करा म्हणजे जीवन सुखी होईल. या देखाव्यातून संदेश मिळतो की गणपती फक्त देवाऱ्यात नाहीत, तर प्रत्येक पानात, फांदीत आणि निसर्गाच्या प्रत्येक श्वासात आहेत. राजा शिवछत्रपती गणेश मंडळ जाधव गल्ली यांनी एक वेगळीच कलाकृती साकारली आहे. 1990च्या दशकातील पारंपरिक खेळांच्या साहित्यापासून बनवलेले गणपती बाप्पा, जणू आपल्याला बालपणीच्या गमती जमती आठवणींना हा देखावा जिवंत करतो. बाप्पा जणू त्या प्रत्येक खेळामध्ये आपल्याला सामील होतात. हा देखावा आपल्याला बालपणीत परत नेतो आणि सांगतो, आनंद मिळवण्यासाठी भपकेबाज वस्तूंची गरज नाही. मन मोकळं असलं की प्रत्येक क्षण खेळ बनतो. तर मित्रांनो, उरण परिसरानंतर ईश्वरपूरमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला सिद्धिविनायक गणेश मंडळ हनुमान नगर या मंडळाने भक्ती शौर्याचं प्रतीक असलेल्या दख्खनच्या राजाचे श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर दर्शनाचा देखावा साकारला आहे. त्यानंतर किसान नगरचा विघ्नहर्ता या मंडळाने पावनखिंडचा हा रणसंग्राम ज्या पद्धतीने दाखवला आहे मित्रांनो, अंगावर शहारे आणणारी आहे. बाजीप्रभूंच्या जखमांतून रक्त वाहत होतं, पण त्यांच्या ओठांवर फक्त एकच वाक्य होतं, महाराज सुरक्षित पोचले पाहिजे. पावनखिंडचा रणसंग्राम ही किसान नगरचा विघ्नहर्ता मंडळाने प्रतिकृती साकारली आहे. आणि ही पावनखिंड आपल्याला शिकवते, स्वराज्यासाठी, न्यायासाठी आणि धर्मासाठी बलिदान द्यावं लागतं, तेव्हाच इतिहास घडतो.
हमसे हाथ मिला लो, मराठों की तरफ आ जाओ, जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं रंग, और शेर के बच्चे को सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। सर्व भाविक भक्तगण हो, दरवर्षी काहीतरी वेगळं असं वास्तव घटनेवर आधारित देखाव्याच्या माध्यमातून मनोरंजन प्रमाणे याही वर्षी आपली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा जोपासणारा देखावा आपल्या समोर सादर करीत आहे। श्री बाल गणेशोत्सव मंडळ यल्लमा चौक ईश्वरपूर सहर्ष सादर करीत आहे गणेश देखावा श्री राम भक्त जय हनुमान, श्री राम भक्त जय हनुमान, श्री पवन पुत्र जय हनुमान। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं उरण ईश्वरपूरची सुंदर अशी सजावट। तर मित्रांनो, आपल्याला जास्त काय आवडलं, सजावट की थीम, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि लवकरच भेटू आपल्या का नवीन व्हिडिओसह एका नवीन व्लॉगमध्ये।